स्ट्राईकवर आयुष स्ट्राइक वरती तुम्हाला दिसेल आणि नॉन स्ट्राइक वरती दिसेल फलंदाज मयूर राणे आणि आयुष माफ करा मयूर धाने आहेत. मिहीर गोलंदाजी मार्कवर मिहीर स्कोरर ऋतिक स्कोरबोर्ड करताय का तुम्ही? चालेल इकडे या जरा आम्हाला नाव टाकण्यासाठी सहकार्य करा नाव सांगण्यासाठी. चला आयुष पहिलं चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड लाखाचे खाक कुणालला पडला भॉक चेंडू जाता सीमारेषा पार खणखणीत चौकार डीजे सर. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसता तोच म्हणजे आयुष. खणखणीत असो चौकार कार्पेट शॉट जे का म्हटली जाता त्याच पद्धतीचो हाताक लागलो त्या हाताक बाम लावची पाळी येणारा या पद्धतीचो फटको होतो. पुन्हा एकदा मोठा फटका नो चेंडू अतिरिक्त 1 धाव +1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा प्रथमच फलंदाज स्ट्राइक वरती येताना दिसतोय मयूर. मिहीर गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. मोठा फटका मारायचा दांडी गुल होगी तेरी दांडी गुल आमचा मिहीर पॉवरफुल. पुन्हा एकदा निलेश फलंदाजी मार्कवर नवीन जागा घेण्यासाठी येतोय उजव्या हातीचा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका आता मात्र पुन्हा एकदा कणकणीत चौकार टांगा पलटी घोडे फरार. खराब बघायला भेटतंय. संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाताना दिसते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी क्रमांकावरती 10 वरती 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण अशी करशाल फिल्डिंग तर तुम्हाला ठाण्यात भेटेल बिल्डिंग. नितीन आहे फिल्डर. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं नितीन कडून. सुंदर आपल्या संघासाठी 2-1 धाव खर्च वाचवताना दिसतोय तोच म्हणजे नितीन. पुन्हा एकदा आता मात्र बॅट आपटूचं काम केल्याने मला वाटतं ते ग्राउंड खंदायचं काम होतं आणि डॉट पद्धतीचा चेंडू जातोय. 11 धावा झालेल्या आहेत डबल एक्क्यावरती. शेवटचा चेंडू मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला आहे. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एका डझनावरती म्हणजे 12 वरती. डझन मतलास डीजे सर. गोलंदाजी मार्कवर प्रणव डावखुऱ्या हाताचा गोलंदाज दिसतोय. प्रणव लेफ्ट राऊंड द विकेट मारा करेल निलेश साठी. एक अतिरिक्त खेळाडू बघा शॉर्ट कव्हरच्या दिशेने तैनात केला आहे. कृपया गार्ड लावून उभे राहा असंच म्हणावं लागेल. लगीन होऊचा असा म्हणतात माझे मित्र.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. प्रणव नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. सुंदर चेंडू, आता मात्र दांडी गुल होताना दिसते. निलेश नावाचं पतन होताना दिसते. निलेश नावाचा मासा जाळ्यामध्ये अडकताना दिसतोय. अजून एक धक्का बसतोय संघाला. अजून एक गडी गारद होताना दिसतोय. हिरेन डावकरे आताचा फलंदाज दिसतोय. हिरेन कशी फलंदाजी करावी लागेल हिरेनसाठी. कृपया डिस्टर्ब करू नका. टोपीमध्ये काहीतरी दडलंय वाटतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. स्वीप मारायचा प्रयत्न केला होता. पॅड वरती चेंडू बसतोय. पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अजून एक निर्धाव चेंडू. हिरेनला कुठेतरी कान मंत्र देताना दिसतायत. तेच म्हणजे त्याचे साथीदार आयुष. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती 12 वरती. आता अंगात वारा काढावा लागेल तरच 12चे पुढे होतील. पुन्हा एकदा मोठा फटका. मिहीर चेंडूच्या खाली. रनआउटची संधी. चिते की चपळाई और हिरेन की रनिंग पे संदेह नाही करते. वाऱ्याच्या वेगान धावत सुटलो होतो. संघाची धावसंख्या 13 वरती. आयुष स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. थोडाफार सोनू आहे यष्टीरक्षक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मोठा फटका कव्हरच्या दिशेने. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येळ बरो तेचोच खेळ बरो असं म्हटलं जातं. बघूया वेळ कोणाचा बरा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना दिसतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने. पुन्हा तोच रिझल्ट. सेम चेंडू सेम रिझल्ट. संघाची धाव संख्या स्थिरावते 15 वरती. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधला. पुढचा चेंडू घेऊन चहलकदमी करायचा प्रयत्न करतायत आयुष. पुन्हा एकदा तोच. आता वाटतं बॅट तुटली वाटतं. बॅटचा कोपरा कुठेतरी पडलेला दिसतोय. एकाच कंपनीच्या 2 बॅट बघायला भेटतील तुम्हाला. समोर खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या होते 16 वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मोठे मोठे फटके खेळावे लागतील. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू. जे यष्टीरक्षण करत होते सोनू तेच आता गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. गणेश उर्फ सोनू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोनू यांचा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. रनांची आहे मंदी आणि आता मात्र साधली आहे सोनूने संधी आणि गडी गारद होतोय. रनआउट स्वरूपात अजून एका विकेटचं पतन होत. धन्यवाद. संघाची धाव संख्या 16 वरती. तिसरं षटक प्रगती पथावर तुम्हाला बघायला भेटतंय आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला जातोय तोच म्हणजे फलंदाज
ऐसान, किस पे ऐसान है थोड़ी देर में समझेगा. नो चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त गती देवचो प्रयत्न केलो होतो सोनू येने, पण चेंडू हाताच्या पट्ट्यातून सुटतोय आणि यष्टीरक्षकाकडे डायरेक्ट जातोय. पुन्हा एकदा 17 म्हटल्यावर समोर खतरा. आता कोणाला खतरा आहे बघावं लागेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यष्टीरक्षण सुंदर करताना दिसत आहेत, कारण शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सजवलाय त्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. मोठा फटका, दांडी गुल. आता मात्र होगी तेरी दांडी गुल. फुलटॉस चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी आणि आता मात्र अजून एक गडी गारद होतोय, तोच म्हणजे आयुष. ऐसान, आता मात्र ऐसान शून्य चष्मो सुद्धा नाही घालत, म्हणजे तर डायमंड डकचो शिकार ठरता. एकही चेंडू न खेळता बाद होताना दिसतोय तो म्हणजे ऐसान. संघाची धावसंख्या होते 17 वरती स्थिरावली आहे अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पंच तिथे तटस्थ आहेत, पंच तुम्हाला सांगतीलच किती चेंडू झाले आहे ते. शेवटचा चेंडू, भैराई घालणारा, लिलाव करणारा चेंडू, सामन्याचं चित्र बदलणारा. फुलटॉस चेंडू, पंचांचा डॉट चेंडूचा इशारा आणि याचबरोबर सुंदर षटक हाताळलं. या षटकामध्ये जवळपास 3 गडी बाद झाले आणि फक्त एक धाव खर्ची केली सोनू यांनी. तयार होतोय राहुल. मोठा फटका, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. डिक्लेअर स्वरूपात अजून एक धाव. टोटल 3 धावा खर्ची करताना दिसतोय. याच्या अगोदरच्या षटकामध्ये 17 धावा होते. या षटकामध्ये 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. राहुल, आता मात्र नाम तो सुना ही होगा राहुल. पुन्हा एकदा मोठा फटका, समोरकडे रनआउटची संधी, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन खेळाडूंमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर 21 वरती धावसंख्या येऊन स्थिरावती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, समोरच्या दिशेने रनआउटची संधी. काय करतायत रनआउट आणि फलंदाज राहुल बाद होतोय. पहिलाचे 1 धाव घेतली आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना दिसतोय.
फलंदाज पुन्हा एकदा रनआउटची पुन्हा एकदा संधी होती, पण संधीचं सोनं होत नाही. हर्ष आलेला आहे. हर्ष 23 धाव संख्येवरती स्थिरावते. सॅमची सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवरती जरी 2 फटके आले असतील तरी पुढच्या चेंडूंवरती कमबॅक करताना दिसतोय सॅम. मोठा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये आणि 2 डझनावरती धाव संख्या आणि जिंकण्यासाठी पाव शतकाची गरज म्हणजे 25 धावांची गरज आहे. Dust yourself off and back in the saddle. You're on the front line. तयार होतोय. सुंदर सुंदर खराब यष्टी रक्षण म्हणावं लागेल. फुकटची 1 धाव, आयती 1 धाव.
जे आपल्या 30+ नंतर आयतं व्याज आपल्या अकाउंटवरती जमा होतं तशीच फुकटची धाव भेटताना दिसते आयुषकडून. खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल. कुठेतरी धावा रोकाव्या लागतील कारण तुमच्याकडे आधीच कमी धावा आहेत. म्हणजे एका म्हणीची आठवण येते, आधीच बेकारी त्याच्यात उसनो शेजारी. आधीच धावा कमी त्याच्यात तुम्ही धावा वाटताय. मोठा फटका कव्हरच्या दिशेने. डिक्लर झोन मध्ये अजून एक धाव. 6 धाव म्हणजे अर्धा डझनावरती धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे दादा चला गोलंदाजी मार्कवर कोण घालाय? गोलंदाज ऐसान आहे. मगाशी फलंदाजी करताना त्याचं नाव ऐसान होतं. किसपे ऐसान है. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक हरेशसाठी तैनात केले शॉर्ट कव्हरच्या दिशेने. हरेश यांचं कव्हरची दिशा खूप स्ट्रॉंग आहे. मगाचपासून 2 फटके त्यांनी तिकडे मारले होते. ऐसान हम पे बस ऐसा ऐसान कर, सिर्फ ज्यादा रन मत दे. पहले ही हमारे पास रन कम है. पुन्हा एकदा समोर रनआउटची संधी. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर बॅकअप ऐसान कडून आणि मयूर कडून. पुन्हा एकदा नितीन डावकुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती बघायला भेटतोय. संघाची धावसंख्या महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सी क्रमांकावरती 7 वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. समोरच्या दिशेने रनआउटची संधी. थोडक्यात बाल बच गया. थोडक्यात वाटवला असं म्हणावं लागेल. सुंदर सुंदर फटका. सुंदर. आता मात्र कार्पेट शॉट. समोरच्या दिशे दणदण करीत जाणारा चेंडू. पंच आता मात्र टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू गेला सीमा पार. खणखणीत चौकार. डीजे सर बारावरती आहे. जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. अजूनही 25 धावांचं माफक उद्दिष्ट ठेवलंय तुमच्या समोर. पुन्हा एकदा हरेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेत कार्पेट शॉट, बुलेट शॉट म्हणून ज्याची ओळख आहे तोच खणखणीत मध्ये जी वॉशिंग पावडर निरमा ठेवली होती ती बाहेर काढली आणि ऐसानला धूक सुरुवात केलेलं दिसतंय. तेच म्हणजे हरेश यांजी. संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचते.
14 चेंडू 9 धावा. मोठा फटका समोरच्या दिशेने, सुंदर रिले, क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधला. पुन्हा एकदा एहसान, मोठा फटका समोरच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आणि डिक्लर झोन मध्ये 1. अशा 2 धावा. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 19 वरती आणि पारड जड दिसतंय. तेच म्हणजे गेम चेंजर या संघाचं. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 6 धावेंची गरज. आयुष आला आहे गोलंदाजी मार्कवर. आयुष, सुंदर सुंदर चेंडू आयुष कडून. डॉट पद्धतीचा चेंडू. आयुष रफ्तार का राजा म्हणून ज्याची ओळख. काय चेंडू टाकला होता जोरात. डोळ्याची पापणी लवताना लवता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. पुन्हा एकदा आयुष गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू. आता मात्र हलकेच तटवलाय. डिक्लर झोन मध्ये 1 धाव. फलंदाजी केली आहे बघा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. नितीन, मला वाटतंय कुठेतरी विचार करण्यास भाग पडावा लागेल. नितीन, संघाची धावसंख्या 20. 5 धावेंची गरज आहे. समोरच्या दिशेने संघ आता मात्र 1 धाव. 21 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. हरेश, बघा हरेश कितपत फायदा उठवतायत. हा शेवटचा चेंडू मला वाटतं हरेश यांना खेळून काढावा लागेल, कारण अजूनही 1 षटक बाकी आहे. काय चाललंय काय समजत नाहीये. वैभव मोरे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू. सुंदर चेंडू. डॉट पद्धतीचा चेंडू. 6 चेंडू 4 धावेंची गरज आहे. सहा चेंडू 4 धावा. ओके, शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? हिरेन. हिरेन येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकवर नितीन. खराब चेंडू. रनआउटची संधी. डिक्लर झोन मध्ये 1. 5+1 अशा 2 धावा. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. जवळपास सामना झुकत चालला आहे. फलंदाजी करणाऱ्या गेम चेंजर या संघाच्या समोर. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 2 धावा. याचबरोबर सामना विजयी होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. धन्यवाद डीजे दादा.